सर्वांना एक आयोजकांच्या वतीने सूचना आहे ते 12 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायचं आहे. सलामीवीर जोडी मात्र काकलकोट त्याची मैदानामध्ये दाखल होते. रोहनला मात्र सामनावीराचा पुरस्कार जातोय. अचूक ज्यांनी गोलंदाजी केली, अचूक फलंदाजी केली, वैयक्तिक धाव संख्या करत असताना फलंदाजीकडे 11 धाव संख्या उभारली. एक महत्वपूर्ण षटक देखील हाताळला, विकेट देखील घेतल्या गेल्या. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर या सगळ्या आयोजकांना विनंती करतोय की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. पुढील सामन्यासाठी रोहन तुला शुभेच्छा, तुझ्या संघाला देखील. आणि थोडस समालोचन कक्षामध्ये आपण बदल करतोय. नवीन भाऊ यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाचा भाग सांभाळायचा आहे. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर यांना विनंती करतो, स्वप्नील दादा यांच्या वतीने आपल्या सूचना येते आपण मात्र बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. चेंडू तो बाहेर जातो बाउंड्री लाईनच्या, तो पंचांपर्यंत त्वरित द्यायचा. 1 मिनिट. यश हॅलो, तिकडे जे आपले घुमेश्वर गावचे जे अतिरिक्त यश सुदेश बाउंड्री लाईनचा ताबा तिकडे जे पण बसले तळोमध्ये त्याने कृपया बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. विश्वास यश इकडून सर्वांना बाउंड्री आणि कोणती वाडाची वाडी धन्यवाद अविनाश खाते सर. जाऊया सामन्याकडे. खरोखर महत्वपूर्ण सामना 12 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. जर 12 मिनिटात सामना संपला नाही तर आपल्या सर्कलच्या आतमध्ये खेळाडूला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. विनंती असेल आपले जर श्री घुमेश्वर शिवशक्ती घुमेश्वर संघाचे जे सर्व स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा. महत्वपूर्ण मॅच आपण इथे पाहतोय. वांगळे हनुमान वाडी उपेक्ष काकल या दोन्ही संघामध्ये 3 षटकाचा हा सामना. सलामीचा फलंदाज सचिन माडिक आणि राज माडिक. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर त्यांनी पॅव्हलियनचे द्यावे. शिवशक्ती घुमेश्वर आपले अध्यक्ष आपल्याला बोलवत आहे. सर्वांनी लवकरात लवकर मान्यवर कक्षाच्या समोरच्या बाजूला या. जाऊया सामन्याकडे. सुरेख चेंडू इथे निश्चितच यॉर्करचा चेंडू होता. 1 धाव मात्र पूर्ण करतात. धावांचा श्री गणेश होतोय. 1 धाव खातं खोलतात फलंदाज सचिन माडिक. आता मात्र राज माडिक. माडिक बंधू आपण मैदानावर पाहतो. चॅरिटी चषक 2025-26 आयोजक सचिन गायकर यांच्या माध्यमातून घुमेश्वर गाव ही आयोजित स्पर्धा आपण अंधेरीला पाहतोय. सुरेखाचा फटका. राज आपलं खातं खोलतोय. धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. 3 षटकांचा हा सामना मैदानावर रंगतोय. खरोखरच नेत्रदीप असं आयोजन. तब्बल 16 संघांना संधी दिली या स्पर्धेमध्ये. पहिली प्राथमिक फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे झाले. आता मात्र त्यानंतरचे सामने 3 षटकांचे होत आहेत. प्रकाश ज्योतामध्ये सामने पूर्ण होण्यासाठी सर्व प्रयत्न आहेत. सुरेख फटका. चेंडू जातो मैदानाला गुदगुल्या करत 4 धावांसाठी घुमेश्वर चौकार. डिजे धन्यवाद. डिजे धन्यवाद. निसर्गप्रेमी नवनाथ पवार यांच्याकडून एक संदेश येतोय. आज आपल्याला सूर्य जास्त तापलेला जाणवत आहे पण खरं पाहायला गेलं तर सूर्याचं तापमान कमी होत नाही. तो एक मर्यादित तापमान असतो. आपण जी झाडे तोडली पाणी साठवले नाही तर मग गारवा कसा निर्माण होईल. म्हणून आपल्याला पुढच्या पिढीला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून आपण एक तरी झाड लावलं पाहिजे. मॅनफॉर्म नवनाथ साताऱ्याचा हा माझा मित्र निसर्गप्रेमी. खूप खूप धन्यवाद नवनाथ. सुरेख फटका इथे पाहतोय आपण. एकेरीचं रूपांतर दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 8 धावा. सामना करेल सचिन ना. सचिन खरोखर चांगली फटकेबाजी करतोय सचिन. पहिलं षटक चालू. 3 षटकाचा सामना आपण पाहतोय मैदानावर. सूर्य कसा हलकासा तटवून काढतोय. निश्चितच एकच धाव देतोय. कोणती मोठी संधी देत नाही आहे. धावसंख्येत एकेरीबद्दल धावसंख्या होते बिनबाद 9 धावा. 12 मिनिटांमध्ये इनिंग वारंवार आयोजकांकडून सूचना येतात 12 मिनिटांमध्ये षटक संपलं पाहिजे. 3 षटकांचा खेळ झाला पाहिजे कारण खरोखर शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. सकाळी 8 वाजता चालू झाली आज.
थोडासा रनअप घेत चुकला, थांबला. गोलंदाज गुणवान गोलंदाज आहे गोलंदाज रोहित, त्याच्याकडे खरोखर चांगली क्षमता आहे. पहिल्या सामन्यामध्ये पण चांगली गोलंदाजी केली रोहितने. सुरेख चेंडू हलकासा तडवला समोरच्या दिशेने, एकदा मात्र पूर्ण करतायत. चांगलं असं क्षेत्ररक्षण होते. एकच धाव, धावसंख्या देखण्याबद्दल धावसंख्या होती 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होतोय माघारी. ताकद संघाची धावसंख्या होते बिनबाद 10 धावा. चला चला टीम मीटिंग कमी करा मित्रांनो, पटापट त्वरा करा. विनंती आहे 12 मिनिटांमध्ये मॅच संपली पाहिजे. दोन षटकं अजूनही बाकी आहेत या सामन्यातील. विनंती आहे लवकरात लवकर. हॅलो जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. सुरेश बॅटचा बॉलचा संपर्क चांगला होता, क्षेत्ररक्षक आहे कोणती चूक करणार नाही. चूक केली आहे. सोपा जे घेऊन सीमारेषेचं उल्लंघन केलं 6 धावा तिथे. धन्यवाद ठीक आहे धन्यवाद. अशा चुका टाळायला लागतील. खरोखर जर डोक्यावर हात घेतो क्षेत्ररक्षक, या 6 धावा निश्चितच सामन्यामध्ये चूक करणार आहेत. सकाळी सँडी सर्व त्या क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी तिथे 10 क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षकांची चूक मात्र महाग पडू शकते. एक सावधपणे खेळतात. षटकानंतर एक धाव घेत आहेत. धावसंख्या देखण्याबद्दल धावसंख्या मात्र होते 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अचूक टप्प्यावर रोहन. निश्चित झेल जरा असलं तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. 3 षटकांचे सामने आहेत. थोडासा बदल करतो क्षेत्ररक्षणामध्ये. निर्धारित वेळेत सामना संपणं अनिवार्य. वारंवार आम्ही या सूचना करतो आयोजकांकडून, त्याचं तुम्ही पालन करा मित्रांनो. तुम्ही एक सुज्ञ क्रिकेटपटू आहात. सुरेश चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा चूक करतायत. दुसऱ्यांदा ही चूक होते. सलगच्या दुसऱ्या चेंडू गोलंदाज मात्र नाराज हताश पाहायला मिळतोय. चांगला प्लॅटफॉर्म सचिन गायकर यांच्या माध्यमातून चॅरिटी चषक 2025 आपण पाहतो. एक चांगलं मैदान 16 संघांना उपलब्ध करून दिलं. ही स्पर्धा अंधेरी या ठिकाणी रंगते. जाऊया परत सामन्याकडे. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज रोहन. कोणतीही संधी देत नाहीत. क्षेत्ररक्षक मात्र त्याला ती साथ देत नाहीत. नशिबाची साथ नेहमी विरोधी दिशेने जात आहे. सुरेख चेंडू कमबॅक करतो गोलंदाज रोहन. इथे मात्र या षटकात 2 फलंदाज बाद होता आता वाटले की क्षेत्ररक्षकांनी केलेली हाराकिरी कुठेतरी पाहायला मिळाली. त्यानंतर दिवसचा फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक आहेत निश्चित एक धाव पूर्ण करतात. धावसंख्या होते 19. सामना घोणसे निवाचीवाडी विपक्ष वडाचीवाडी या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. लवकरात लवकर विनंती आहे दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी या. शेवटचा कॉल आहे. सुरेख चेंडू ते मात्र कोणतीही संधी देत नाहीत. काय गोलंदाजी आपण पाहिली रोहनची. तब्बल 2 फलंदाजांचे झेल सोडले. एका झेलवर 6 धावा मिळाल्या. एका झेलवर 1 धाव मिळाली. म्हणजे सोपे झेल सुटले. रोहन नाराज आहे, हताश आहे. 2 षटकांचा खेळ होतोय माघारी. धावसंख्या होते 19 धावा. चला शेवटचं षटक पटकन त्वरा करा विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ गोलंदाजी मार्कवर विनीत येतोय. विनीत एक गुणवान गोलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी मगाच्या सामन्यात केली होती विनीतने. तोच विनीत संघासाठी आपल्या गावासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सुरेख असलेली गोलंदाजी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करायचं होतं. चेंडू एकेरीचं रूपांतर 2 धावा पूर्ण केला. प्रयत्न असेल. चांगला बॅकअप झाला. चांगला थ्रो पाहायला मिळाला. जिथे निश्चित 1 धाव होती.
क्षेत्ररक्षकाला चकवून गेला चेंडू. 2 धावा मिळतात. धावसंख्या होते बिनबाद 21 धावांची सलामी आपण पाहतो या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांकडून. सचिन महाडिक आणि राज महाडिक बंधू मैदानावर तळ झोकून आहेत. सलामीपासून गोलंदाजी मार्कवर विनीत, एक गुणवान गोलंदाज. खरोखर चांगला देखणा फटका क्षेत्ररक्षक येत आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी तर दुहेरीकडे झालं. दुहेरीकडे पावलं वळली गेली. दोन्ही बदल धावसंख्या स्थिरावते. 23 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. एक अटातडीचा सामना आपण मैदानावर पाहतो दोन्ही संघामध्ये. दोन्ही मातबर संघ आहेत. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही संघामध्ये तेवढाच ताकद आहे. एक नेत्रदीप सामना. सुरेख चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. यॉर्कर बॉलचा चेंडू. कोणतीही संधी नव्हती फलंदाजाला. उत्तर नव्हतं. एक चांगल्या चेंडूची सांगता होते मैदानावर. मित्रांनो कष्ट तुमचे असतील तर निश्चित तुम्हाला यश मिळेल आणि त्यासाठी कष्ट प्रामाणिक असेल तर यश तुमच्या पदरात पडेल. आपण पाहतोय मैदानावर एक कंजूशी करणारी गोलंदाजी पाहतोय विनीतची. पुन्हा एकदा तोच प्रकारचा चेंडू. परवाचा दुसरा ब्रह्मास्त्र क्रिकेट मधला आणि धावबाद होतोय फलंदाज. पहिला हादरा बसतोय. धन्यवाद. तिथे गोंसे निवाची वाडी विपक्ष वडाची वाडी. गोंसे निवाची वाडी विपक्ष वडाची वाडी यांना विनंती शेवटचा कॉल जाण्यासाठी या नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या शेवटचा कॉल आयोजकांकडून. गोंसे निवाची वाडी आणि गोंसे वडाची वाडी या नाणेफेकीसाठी वाट पाहतात आपले आयोजक. एक संघ आलेला आहे कर्णधार. फुलटा प्रकारचा चेंडू ते मात्र निश्चितच कि धाव मिळतात पाहूया. एक धाव घेतले प्रयत्न असेल का थांबवले. एकच धाव. धावसंख्या देखणे बदल धावसंख्या होते 24 धावा. अंतरिम षटक. अंतिम चेंडू. भैरव चेंडू. सांगत चेंडू. गोलंदाज विनीत आणि फलंदाज सौरभ. विनीत कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल अंतिम चेंडू. निश्चितच काव हा 6 धावांसाठी खणखणीत षटकार. बिझी किती झाले धावसंख्या होती 30 धावा जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 18 चेंडूत 31 धावांची गरज. पुढच्या सामन्याचं नाणेफेक होईल. गोंसे वडाची वाडी आणि जय गोवर्धनच्या संघ यांच्यामध्ये मात्र नाणेफेक केली जाते. एकाच तालुक्यातून एकाच गावातून हे दोन्ही संघ आहेत पण मात्र थोडेसे वेगवेगळे खेळत आहेत. आपला संघ विजयी झाला पाहिजे. नाणेफेक केली जाते ते छोटीच्या हस्ते शुभ हस्ते कॉल केले जाते. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतोय आमच्या छोटीच्या गोड स्माइल कडे कॅमेरा आपण करायचा आहे. नाणेफेक केली जाते. मी सचिन भाऊ यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायची आहे. नाणेफेकीचा कॉल जातोय तो गोंसे वडाची वाडी या संघाच्या बाजूने. अगदी दोन्ही एका गावातील संघ आहेत. अनुभव दोघांना देखील आहे. आपण सामन्याला मात्र सुरुवात केली. नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजून गेलाय. काय निर्णय असेल आपला. गोलंदाजी. गोलंदाज स्वीकारलेत. एका बाजूला पाहिलं तर बाहुबली सारखा फलंदाज आहे. किती धावापर्यंत आपण त्यांना थांबवू शकता. जवळजवळ आम्ही त्यांना 25 धावाचं आव्हान देऊ शकतो. नक्कीच अनुभवी गोलंदाज आहे. तुम्हाला देखील पुढील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. 25 धावांपर्यंत तुम्हाला थांबवणार आहेत. तर आम्ही कर्णधारांना विचारतो करता आपला काय निर्णय आहे. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत मदत मारू शकता. आम्ही 40 धावांपर्यंत प्रयत्न करू. नक्कीच 40 धावांचं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्याकडे देखील अचूक गोलंदाज आहेत. आपण जास्तीत जास्त कुठला खेळाडू आपल्याकडून अपेक्षा आहे खेळाडूंकडून की हा धावा मोठ्या मारू शकतो. नाही आमचे तिन्ही फलंदाज एकदम फॉर्म मध्ये आहेत तर त्यांच्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे मला. पण आपण एका गावातील आत एखादा षटकार जर कमी मारू शकता काय गावाला संधी देऊ शकता की संघाकडे नक्कीच वर्चस्व असेल. दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आपण मात्र सामन्याला सुरुवात करणार आहोत. या सामन्याला देखील स्वतः आयोजक सचिन भाऊ यांच्या दोन्ही सुकन्या देखील इथे आलेल्या आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक छोटीच्या हस्ते शुभ हस्ते नाणेफेक केली होती. तिला देखील पुढील आयुष्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मी विनंती करतो
घरात संकेत मध्ये काय भूमिका आपण पाहतो संकेतची कंजूसी करणारी गोलंदाजी या षटकामध्ये सर्वोच्च निर्धार जातो कोणते उत्तर चांगली स्पर्धा आपण पाहतो चॅरिटी चषक 2025-26 आयोजक सचिन गायकर आणि भुवनेश्वर गावाच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार होते. धावसंख्या 3 धावा. वर्चस्व गाडी संदेश सूरज पटका याच्यामध्ये खूप लांबून संदेश घेणार की सहज घेतात पाय बसतोय तब्बल 3 चेंडू बॅट या षटकातील काय गोलमधून दिसेल धन्यवाद दुबे थँक्यू खरोखरच महत्वपूर्ण बाज करतो संकेत धाव संकेत फिरवते 3 धाव जिंकण्यासाठी 31 धावांची गरज इथे मात्र जबाबदारी घ्यावी लागेल कोणत्या तरी एका पंचाला जबाबदारी घेणं गरजेचं आहे धाव रोहित मैदानावर पाहू लागतोय धाव संख्या होते 1-3 धावा रोहितला जबाबदारी घ्यावी लागेल संकेत मात्र खरोखर चांगली गोष्टी करतोय रोहित कडे क्षमता एक चांगला गुणवान फलंदाज आहे रोहित सुरेख या षटकातील चौथा संकेतचा काय संकेतची गोलंदाजी आवडते जोरदार खरोखरच चांगली गोलंदाजी बिगुल बारा चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज 28 धावा कंपनी आजपर्यंतचा नियम आहे 12 चेंडू 28 धावा खरोखरच पहिल्या 2 चेंडू 3 धावा होते त्यानंतर 4 चेंडू सलगचे निर्धाव आणि एक महत्वपूर्ण विकेट काय गोलंदाजी संकेतची पहिली गोलंदाज आता सौरव रोहित बॅट्समन आहे बॉलर सौरव गोलंदाजी मार्कवर सौरभ देतोय संघाचा एक प्रमुख गोलंदाज सौरवचा सुरेख चेंडू पंचांकडे दाद मागतात पंच मात्र ते उचलून जातात अतिरिक्त धावसंख्या 1 ने बदल धावसंख्या होती 4 धावा धावसंख्या होते 4 धावा अतिरिक्त सुरेख चेंडूने आपलं धावांचं खातं बघतोय गोलंदाज सौरव धावसंख्या 4 धावा 12 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज 38 सामना 12 चेंडू 27 धावा सुरेख मात्र नजर पहिला चेंडू मनोमनी त्याचा इशारा होता आणि तो परिपूर्ण करतोय फलंदाज कोण मारला रोहन 4 धावा डीजे छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर ही स्पर्धा आपण पाहतोय काय नेतृत्व आयोजन धावसंख्येत 4 ने बदल धावसंख्या होते 8 धावा खरोखरच चांगला फटका फलंदाज रोहनच्या बॅट मधून आपण पाहिला दुसरी षटक चालू आहे पूर्ण मानसिक निश्चय मला असाच फटका चेंडू कसा पण येऊ दे नितीचा सलगचा दुसरा चौकार आपण पाहतो छानखाने चॅरिटी चौकार डीजे मी फक्त लक्षच नाही बसलाय ना अच्छा सलगचा खणखणी दुसरा चौकार प्रत्युत्तर करतो उत्तर मात्र तो रोशन बाद झाल्यानंतर धाव संख्या होती 12 धावा खरोखरच चांगली फटकेबाजी आपण पाहतोय रोहनची दुसऱ्या षटकाचा खेळ चालू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे हा चेंडू 19 धावांची गरज जिंकण्यासाठी सायगाव ना वांद्रे हनुमानवाडी संघाला 10 चेंडू
19 धावांची गरज. काय बेचुकीत फटकेबाजी करतोय. हो, 4 धावा डीजे. थँक्यू डीजे. काय फटकेबाजी पाहतोय आपण, खरोखर नेत्याची फटकेबाजी. चला 3 चेंडू 3 करतात, 12 धावा सुरू करतात फलंदाज रोहन. गोलंदाज मित्र थोडा सापडतो. वा, काय फटकेबाजी आहे. निश्चितच या चेंडूवर पण चांगला फटका पाहायला मिळाला. चांगलं प्रदर्शन झालं. एक रूपांतर 2 धावा पूर्ण करतायत. एक दिकळा फटका होता. क्षेत्ररक्षक आले, 2 धावा मात्र वाचवल्या. धावसंख्या होती 18 धावा. जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. अजून 13 8 चेंडू 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावा. एक आटातटीचा सामना. खरोखर रोहन चांगली फटकेबाजी करतो. रोहनला माहिती आहे आपण बोलायला तर धावा येऊ शकतात. वा, काय फटका आहे रोहनचा. इथे मात्र निश्चितच दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल. दोन्ही फलंदाज एक रूपांतर 2 होत आहे. पावला उठत्या 2 धावांसाठी धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 20 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू 11 धावा. 7 चेंडू 11 धावा. खरोखर एक अटातटीचा सामना आपण मैदानावर पाहतोय. कोणतीही संधी देत नाही या शेतकऱ्यांना. रोहन शांततेने शिस्त पद्धतीने फलंदाजी करतोय. तेवढ्या ताकदीची गोलंदाजी विचार घेतोय. वा, काय नेत्रदीप फटका. इथे मात्र एक पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. षटकार, खणखणीत षटकार. सामन्याचा चित्र बलटून देणारा हा षटक पाहतोय आपण डीजे. गाडी सुटली. चौके मारले. शिटी वाजली. धन्यवाद डीजे, धन्यवाद. खरोखरच रोहनची जी फटकेबाजी होती का नेतृत्व फटकेबाजी. आता मात्र स्ट्राईकला जातोय रोहन. बऱ्याच वेळानंतर 3 चेंडू नॉन स्ट्राईकला राहिला. 3 चेंडू 3 धावांची गरज. खरोखर सामन्यामध्ये एक आशा निर्माण करतोय राजमारी. खरोखर चांगली गोलंदाजी. कमी धावांची षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने विश्वास दाखवला होता राजकडे. तो मात्र कुठेतरी यशस्वी करतोय. दोन्ही संघांकडे मॅच आहे 50-50. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. 3 चेंडू 3 धावा. एखादा चमत्कार, एखादा विकेट किंवा एखादा षटकार, एखादा चौकार सामना जिंकून देऊ शकतो.
राज मात्र आपलं कौशल्य कशा प्रकारे वापरेल या 3 चेंडूवर हे पण पाहणे हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहतो मैदानावर. हा काय गोलंदाजी खरोखर मी बोललो काही होऊ शकतं. वादळ संघ ठीक आहे जाऊया. धन्यवाद धन्यवाद. विलासचा पोरगा आहे ना 2 चेंडू 3 धावांची गरज. विलासराव यांचा सुपुत्र मात्र गोलंदाजी करतो. त्यांच्या वडिलांचा आमच्याकडे फोन येतोय, मेसेज येतोय की याने जर या 2 बॉल मध्ये जर विकेट घेतलं तर त्याला संघांकडे देणार नाही, जिथे आमच्या माध्यमातून केलं जाईल. अचूक गोलंदाजी मात्र करतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाहूया जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. आपला मुलगा चांगलं संघासाठी कौशल्य दाखवतोय. आता मात्र 2 चेंडू 3 धावांची गरज. एक वेगळी शैली आहे गोलंदाजी करताना. तब्बल 23 वर्षाचा असेल गोलंदाज राज. सलामीला आला होता, चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर संधी दिली करून विश्वास दाखवला. सामना मात्र बसतोय दोन्हीकडे. अजूनही सामना दोलांमय स्थितीमध्ये आपण सामना पाहतो. 2 चेंडू 3 धावा एकतर्फी सामना घेऊन जाईल असं वाटत होतं, पण रोहित बाद होतोय. 2 चेंडू 3 धावा. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. पंच मात्र आमच्याकडे बोलतायत वाईट चेंडू असल्याचं कळवतायत, वाईटची खून करतायत. 2 चेंडू 2 धावांची गरज. 29 धावा होत आहेत. वाईट चेंडू कुठे इथे सामना मात्र राजने परतवला होता. पुढील चेंडू राजचा सुरेख मारतो. इथे मात्र क्षेत्ररक्षक एक धाव आणि दुसरी धाव पूर्ण करतील का? सहजरित्या 2 धावा पूर्ण करण्याचा मानस इथे मात्र खरोखर चांगला सामना झाला होता. विजय पांढरे संघ दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. राजची गोलंदाजी मित्रांनो खरोखर चांगली गोलंदाजी राजने केली. त्याच्या माध्यमातून कुठेतरी एक वाईट चेंडू पडल्यानंतर दबाव आला. क्षेत्ररक्षक असतात तर वाईट असल्यामुळे थोडस दबाव आला. खरोखरच चांगला सामना झाला. त्याला त्वरा करा. पुढच्या संघाला विनंती असेल आपण ताबडतोब मैदानात यायचं आहे. यानंतर समालोचन कक्षात बदलणारा अविनाश काते सर. तोपर्यंत मी नवीन आपल्याला सांगतो. धन्यवाद.